छान पेंटिंग करतोयस रे तू. हा. मस्त. तुला आवडतं पेंट करायला? हो. आणखी कसलं चित्र बनवतोस तू? हे काय फिश आहे ना? हा, मी कारचं पण बनवलंय, पण हे बुक मध्ये ठेवलंय. बुक मध्ये ठेवलंय, मग नंतर आम्हाला दाखवशील ना ते. हा. मला सांग तुझ्या शाळेचं नाव काय आहे? बिलाबोंग इंटरनॅशनल स्कूल. हा, कितवीला आहेस तू? आणि सेकंड. सेकंडला. आणि शाळा सकाळी असते की दुपारी असते रे? सकाळी. खूप लवकर असते. हा. कंटाळा येतो का रे उठायचा? हा. हा, आवडत नाही सकाळी लवकर उठायला? नाही आवडत मला. नाही आवडत. मग रडतोस तू? नाही, 5 मिनिटं म्हणत बसतो. 5 मिनिटं असं म्हणत असतो. हा. आणि मला सांग, शाळेमध्ये तुला कोणता विषय जास्त आवडतो? SP. SP. आणि अभ्यासाची आवड आहे का रे तुला? आवडतो अभ्यास करायला? नाही. नाही. मग काय करायला आवडतं तुला? ड्रॉइंग आणि फक्त प्लेन. आणि मला सांग, इथे एवढी पुस्तकं दिसतात, तुला वाचायला आवडतं का रे? हो. काय आवडतं तुला? काय वाचायला आवडतं ह्यातलं जास्त? हे जास्त याच्यामधलं व्हील्स अँड विंग्स. व्हील्स अँड विंग्स. हा. आणि हे मला काहीतरी फोटो वगैरे दिसतात रे तुझे, डान्स वगैरे करताना. काय आहे ते? खरं तो जो मला आमचे डायलॉग्स, आम्ही डायलॉग म्हणतो मध्ये कधी कधी इन्फॉर्मेशन साठी. वरचा जो आहे तो स्नो व्हाईट, त्यामध्ये मम्मी आणि बाबा गेले तेव्हाचा. ते कोण आहे? वाघावर बसलंय ते? तुम्ही आहे. तर तू आहेस? बापरे. अजून पण आहे माझ्याकडे. भरपूर आहेत अजून असे सगळे फोटो. आणि ही पुस्तकं वगैरे पण खूप छान छान दिसतात रे. तू वाचतोस सगळी? हो. दाखव ना मला. काय काय केवढ्या गोष्टी आहेत रे मस्त. हे इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहे? दाखव. आपण एक काम करूया आता ना आपण तुझ्या घरच्यांना भेटूया. माझी त्यांच्याशी ओळख करून देशील? चल मग जाऊया. चल. ही माझी आई आहे, गायत्री मम्मा. हा, गायत्री. माझी आजी आहे, ज्योती आजी. ज्योती आजी. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये खाऊच्या डब्बामध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आदित्यशी मी गप्पा मारल्या, त्यामुळे मला कळलं तो कसा एक मुलगा आहे. पण तुमच्या दृष्टीने आदित्य कसा आहे मला जरा सांगा ना. आदित्य अतिशय ओबिडियंट आहे, सगळं ऐकतो, लहान भावाची खूप काळजी घेतो, अतिशय क्रिएटिव्ह आहे आणि ड्रॉइंग वगैरेची आवड आहे. घरात मदत पण करतो मला. थोडासा अभ्यासात त्रास देतो, पण आय थिंक ओव्हरऑल इज अ व्हेरी नाईस बॉय. आणि त्याच्या आवडीनिवडी काय? जेवणा खाण्याच्या वगैरे काय? जेवणा खाण्याचं म्हणजे त्याला पोळीशी व्हरायटी लागते. मग कधी पोळीशी पनीरची भाजी लागते, नाहीतर मग काहीतरी असं वेगळं प्रेझेंटेशन लागतं. सकाळी धावपळ काय असते डब्यासाठी? विचार नका, बरीच गडबड धावपळ असते. म्हणूनच मी अशा सोप्या सोप्या रेसिपीजच्या शोधात असते. इनफॅक्ट मी तुमचे बरेच सगळे एपिसोड बघायचा प्रयत्न करते. आदित्य, तुला आजीच्या हातचं जेवण जास्त आवडतं की आईच्या हातचं आवडतं रे? कोण जास्त छान बनवतं? आईच्या. आईच्या हातचं. आजी काय म्हणणं आहे तुमचं आता? ती जंक फूड सुद्धा पुष्कळ देते आणि आमच्याकडे आलं की त्याला नेहमी हेल्दी फूडचे आम्ही हे करतो. म्हणून टीव्ही बघू देत नाही जास्त. अच्छा. त्यामुळे त्याला आजीबद्दल थोडंसं. बरं, मग आज बघूया की आजी आणि तुझी आई तुझ्यासाठी काय बनवतात ते. सगळ्यात आधी आपण कोण बनवणार? तुम्ही बनवणार? ठीक आहे, मग सगळ्यात आधी आपण आईला नेऊया आणि म्हणूया की आमच्यासाठी काहीतरी आवडीचं बनव. आदित्यच्या आईशी आणि आजीशी गप्पा मारून झाल्यात आणि आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. याचं साहित्य काय आहे? मी आज कटलेटचं आधी साहित्य दाखवते. ह्या भाज्या, उकडलेल्या भाज्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण उकडलेलं बीट घेतले आहे, उकडलेली फरसबी आहे, उकडलेला फ्लॉवर आहे, थोडेसे कॉर्न उकडून घेतलेले आहेत, सुरण घेतलेले आहे. जनरली आपण सुरण खात नाही म्हणून ह्या मार्गे जातं. आणि बटाटा आहे. हे थोडे ओट्स घेतलेले आहेत भिजवून. ब्रेडचा म्हणजे नुसता चुरा, म्हणजे मिक्सरमध्ये न भिजवता असा चुरा आहे. रवा आहे. पोहे आहेत थोडे. जनरली मुलं पोहे, कांदा पोहे वगैरे खातात असं नाही, म्हणून पोहे आहेत. आणि तिखट, मीठ, आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे. आणि थोडंसं शॅलो फ्राय करायला तेल. आपण आता व्रॅपसाठी घेणार आहोत आईसबर्ग लेट्यूस. हा थोडासा मेयोनीज सॉस आहे. हा हनी मस्टर्ड सॉस आहे. आणि आपल्या नेहमी बनवल्यासारख्या पोळ्या.
आपण आता व्हेजिटेबल कटलेट रॅपला सुरुवात करणार आहोत. तर कशी सुरुवात करायची? आधी आपण सगळ्या उकडलेल्या भाज्या घालायच्या. अच्छा. मी बीटापासून सुरुवात करते. हे बीट, उकडलेलं बीट आहे. अच्छा. आणि ह्या सगळ्या भाज्या ह्याच्या आवडीच्या आहेत का ह्यातल्या? नाही, इनफॅक्ट ज्या आवडत नाही ह्याच मी जास्ती घ्यायचा प्रयत्न केला आहे, कारण लढवले त्या अशा फॉर्म मध्ये दिल्यात की त्यांना कळत नाही आणि पौष्टिक पण पोटात जातं. बरोबर. हा फ्लॉवर घेतलेला आहे मी. पण मग असं केलं की खातोस का रे तू? हे असं आवडतं तुला? कॉर्न नाही आवडत फक्त. काय? कॉर्न आवडत नाही तुला? आणि हे काय रे, म्हणजे कुठलं काय आवडत नाही तुला? सुरण? सुरण नाही आवडत त्याला? का नाही आवडत सुरण? आवडत नाही. पण ते तुझ्या रोज कटलेट मध्ये असतं, तुला कळत पण नाही. आज कळलं ना, आता काय करणार? तू खाणार ना तरी पण? टेस्ट तर सारखीच असणार रे, टेस्ट काय वेगळी नसणार आहे. हा, आधी नंतर माहिती का सुरण होता. त्याच्यानंतर आपण त्याच्यात बटाटा घालणार आहोत. अच्छा. हा, मग डब्यात तुझ्या आवडीचं नसेल तर तू काय करतो रे? थोडंसंच खातो. आणि असं कधी होतं का तू मित्रांचा वगैरे डब्बा खातोस नाही. चोरून? हा, नाही. की तुझा मित्र डब्बा खातात असं कधीतरी गंमत जम्मत काहीतरी होते? नाही होत असं काय? टीचर असते सारखी. सारखी टीचर असते? कोण आहे तुझी आवडीची टीचर? कोण आहे? कोण आवडते? कोणती टीचर आवडते तुला? मेन टीचर आवडते सारखी. मेन टीचर. नाव काय त्यांचं? सानिका टीचर. का आवडतात तुला त्या? तेव्हा ते जास्ती स्कोल्ड नाही करत आम्हाला. जास्ती ओरडत नाहीत तुम्हाला त्या? तू मस्ती करतोस का पण? थोडं करतो. हा, म्हणजे काय करतोस तू? मस्ती करतोस? कंपास खेळायचं. हा, कंपास बॉक्स खेळायचं. हा, म्हणजे लेक्चर चालू असताना तुम्हाला शिकवत असताना? नाही. मग कधी कधी ज्या टीचर काही शिकवत नसेल आणि काहीतरी डिस्ट्रिब्युशन चालू असेल, टीचर काही घेत नसेल तेव्हा. अच्छा, हे आपण सगळं एकत्र केलं आता? मी ब्रेड मुद्दामून जेवढा हवा तेवढाच घेतलाय. कधी कधी काय होतं, आपलं भाज्या ओल्या असतात तेव्हा म्हणून मी जास्ती करून ठेवलेला, पण असं आता बघून असं वाटतं की ब्रेड कमीत कमी घालून चालणार आहे. तर ते मी आता हे एकत्र करणार आहे. म्हणजे भाज्यांचा ओलसरपणा जास्त असेल तर आधी ड्रेनच करून घ्याव्या शक्यतोवर भाज्या, पण जर का तरी ओलसरपणा असेल तर म्हणून ब्रेड नेहमी जास्त हे करून ठेवावा. आणि आता मी एकत्र सगळं करणार आहे. तिखट आवडतं का जास्त? हो, आवडतं. मीडियम, म्हणजे लहान मुलं साधारण जास्ती खात नाही म्हणून मी मीडियमच असं तिखट घातलेलं आहे. आणि आता काय करणार आपण? आता मी हे नीट व्यवस्थित मिक्स करून गोळा बनवून मग त्याचे म्हणजे रोल करणार आहोत आपण. ते शॅलो फ्राय करणार आहोत. आपण आता हे कुरकुरीत व्हायला म्हणून ते रव्यामध्ये डिप करणार आहोत. ओके. आणि आदित्य, तू आईला मदत वगैरे करतोस का रे? माझ्या रूम मध्ये करतो, पण किचन मध्ये नाही जास्त. तुझ्या रूम मध्ये मदत करतो म्हणजे काय मदत करतो? टॉईज आवरायला कधी कधी. टॉईज आवरायला? आणि तुझी कोणी मैत्रीण वगैरे आहे का रे शाळेमध्ये? नाही त्याला मैत्रिणी? कमी आहेत. म्हणजे किती आहेत रे? ॲटलिस्ट 2-3. 2-3 बस? मग कोण जास्त जवळचे? कोण तुला जास्त आवडते की अरे हिच्याशी माझं पटतं बाबा? कोणी नाही. कोणाशी पटतच नाही तुझं? हा, नाही. आणखीन कसली आवड आहे रे तुला? काय करायला आवडतं? इकडे ना, तू माझ्याशी का घाबर? मी पण मुलगी माहितीये मला, पण मला अशी घाबरू नकोस असा. हा, मगाशी तुझ्याशी गप्पा मारताना मला जाणवलं तुला काहीतरी विमानांचा पण वेड आहे ना रे? विमानांचा पण वेळ आहे. हा, मग त्याचं काय वर्ल्ड वॉर 2 चे शिप्स आणि बाप. त्याच्याकडे ऍक्च्युली एक बॅटरी 360 अशी एवढी मोठी शिप आहे आणि तो ऍक्च्युली त्याच्यावर लँडिंग वगैरे बरंच काय काय क्रिएटिव्ह खेळ खेळत असतो रे. मला पण दाखवशील ना? हा, माझ्याकडे आहे. हा, मला दाखवशील ना पण? थँक्यू. आता आपले कटलेट होत आलेले आहेत. आता काय करायचं? आता आपण रॅप करणार आहोत, कारण जनरली मुलं बाकी सॅलड्स आणि पोळी वगैरे पण खात नाही. तर जसं ह्याला आता 2 टिफिन्स द्यायला लागतात, तर बिग ब्रेकमध्ये पण खाता येईल असं आपण रॅप्स करणार आहोत. बरं, आता आपली रॅपची सगळी तयारी इथे दिसते आपल्याला. तर आता काय करायचं? आता आपण पोळी घेणार आहोत. ह्याला आपण तूप लावू शकतो किंवा डायरेक्ट सुद्धा करू शकतो. आता हे मी 2 रॅप्स आधी मी आईसबर्ग लेट्यूस ठेवणार आहे. जनरली मुलं सॅलड्स खात नाही, त्यामुळे असं काहीतरी क्रिएटिव्ह हे वापरून आदित्यला मी डबा खाईल असं हे करत असते. करेक्ट. बर्गर मध्ये हे असलं की त्यांना आवडतं आणि ह्याच्यामध्ये असं खात नाही ते, त्यामुळे ह्याच्यामध्ये. आणि हा आता मी मेयोनीज सॉस ह्याला लावती आहे. मेयोनीज आवडतं का रे तुला? हो, खूप आवडतं. बटर पण आवडत असेल ना? चीज, सॉस, चॉकलेट. त्याला हनी मस्टर्ड पण आवडतं म्हणून मी थोडासा हनी मस्टर्ड पण घेतलेला आहे. तर आपण हा असा रोल करणार आहोत.
हे रेडी झालं आता खायला एकदम. हा आदित्य, तुझ्या खाण्यासाठी एकदम रेडी आहे आता. पण आपण एक काम करूया, आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना पण हे खायचंय, तर त्यांना जरा साहित्य आणि कृती लिहून घेऊ दे. व्हेज कटलेट रॅप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेलं बीट, उकडलेली फरसबी, उकडलेला फ्लॉवर, वाफवलेले मक्याचे दाणे, उकडलेला सुरण, उकडून कुस्करलेला बटाटा, भिजवलेले ओट्स, ब्रेड क्रम्स, रवा, भिजवलेले पोहे, तिखट, मीठ, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, तेल, आईसबर्ग लेट्यूस, मेयोनीज, हनी मस्टर्ड सॉस आणि पोळ्या. कृती: एका बाउलमध्ये उकडलेलं बीट, उकडलेली फरसबी, उकडलेला फ्लॉवर, उकडलेलं सुरण, वाफवलेल्या मक्याचे दाणे, उकडून कुस्करलेला बटाटा, भिजवलेले ओट्स, भिजवलेले पोहे, ब्रेड क्रम्स, मीठ, तिखट, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेऊन मिश्रण एकजीव करून मळून घ्यावं. या मिश्रणाचे रोल्स करून रव्यामध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत. पोळीला मेयोनीज आणि हनी मस्टर्ड सॉस लावावा. त्यामध्ये आईसबर्ग लेट्यूस आणि भाज्यांची कटलेट्स घालून व्हेज कटलेट रॅप तयार करावा आणि मधून कापून घ्यावा. आम्ही